नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप समजा तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता ह्या चार्टवर तुम्हाला बऱ्याच साऱ्या लेवल्स दिसत असतील, तर आपण त्या सर्व लेवल स्टेप बाय स्टेप बघूया आणि मला काय सांगायचं आहे आणि विश्लेषण उद्यासाठी काय करायचं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. काल आपण काय विश्लेषण केलं होतं? काल तुम्हाला खालच्या बाजूला ह्या तीन लेवल दिल्या होत्या. सगळ्यात खाली 23,960 ची लेवल होती, त्याच्यावर 23,990 ची लेवल होती, त्याच्यावर 24,030 ची लेवल होती आणि सांगितलं होतं की ह्या ज्या तीन लेवल आहेत ह्या तीन लेवल म्हणजे निफ्टीमध्ये सध्या जी शॉर्ट टर्म मध्ये मंदी चालू आहे त्याच्या फायनल टार्गेट्स आहेत. आता इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते. तर झालं काय, आज आज झाली गॅप अप ओपनिंग. तुम्ही इथे बघू शकता गॅप अप ओपनिंग झालं, थोडंसं खाली यायचा प्रयत्न झाला आणि डब्ल्यू पॅटर्न वगैरे काहीही न बनता एकदमच तेजी झाली. आता कधी कधी काय होतं अशा प्रकारे सुद्धा होतं. मग ह्याचा अर्थ डब्ल्यू पॅटर्न बनणार नाहीये का? असं मुळीच नाहीये. डब्ल्यू पॅटर्न जर बनायचा असेल तर आता तो थोडासा आणखीन मोठ्या ह्याच्यावर बनू शकतो. मी तुम्हाला दाखवतो की डब्ल्यू पॅटर्न जर बनायचा असेल तर आता ह्या पद्धतीनं बनू शकतो. ही एवढी मंदी झाली आहे, ही एवढी तेजी झाली, परत इथेपर्यंत खाली आलं, असं जाऊन डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न बनणारच आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, नॉर्मली आपण जेव्हा जेव्हा मार्केटचं विश्लेषण करतो तर दहातल्या एखाद्या वेळेला एवढी मोठी तेजी होते आणि मग खाली यायला लागतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की इथेच कुठेतरी गॅप अप ओपन होतं, थोडंसं वर जातं, मग खाली येतं, परत वर जायला लागतं. मग ह्याच्यात होतं काय की इथपर्यंत खाली आलेलं असतं, इथून असं वर गेलेलं असतं, इथेच डब्ल्यू पॅटर्न बनतो आणि तेजी होते. तर आज तसं बघायला मिळालं नाही आपल्याला. डायरेक्टली गॅप अप ओपन झाल्यावर नॉन स्टॉप आपल्याला तेजी बघायला मिळाली. त्यामुळे ह्या लेवलचं महत्त्व तसं कालच संपलेलं होतं. फक्त त्या ठेवल्या होत्या याच्यासाठी की ह्या फायनल शॉर्ट टर्मच्या मंदीच्या फायनल टार्गेटच्या लेवल आहेत, तर त्यामुळे ठेवलेल्या होत्या. आता त्या काढून टाकूया, आता त्याची काही गरज नाहीये. ओके. त्यानंतर येऊया आपण खालून. आता सुरुवात करूया ही पहिली लेवल. तुम्हाला माहिती आहे की जे जे आपले प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे त्यांना मार्केट ओपन होण्यापूर्वी म्हणजे 9 वाजण्यापूर्वी मी एक दिवसभरासाठी म्हणून एक अपडेट देतो. त्याच्यामध्ये ही लेवल दिलेली होती 24,090 ची. तुम्ही इथे बघू शकता 24,090 ची लेवल दिली होती आणि सांगितलं होतं जर किंमत ह्याच्या खाली जायला लागली, ह्याच्या खाली टिकली, तर मग सेलिंग बघायला मिळेल. जर किंमत ह्याच्या वर टिकली तर मात्र आपल्याला काय होईल, मार्केटमध्ये तेजी बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता 24,090च्या थोडंसं वर टिकलं, त्यानंतर थोड्या वेळासाठी खाली आली होती किंमत, पण 15 मिनिटाची कॅन्डल ह्याच्या खाली टिकली नाही. त्यानंतर वर जाऊन आपल्याला क्लोजिंग दिलं. पुढच्या कॅन्डलला ओपनिंग झाल्यावर इथे आली, ही लेवल टेस्ट केली, परत वर जायला लागलं. आणि मी हे सांगितलं होतं वर जायला लागली, खाली जायला लागलं तर खालची टार्गेट दिली होती, वर जायला लागली तर वरचं टार्गेट दिलं होतं, ते होतं 24,170चं. तुम्ही बघू शकता पहिल्या अर्ध्या पाऊण तासात म्हणूया हे टार्गेट आलेलं होतं 24,170चं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही प्री ओपन जे अपडेट देतो त्याच्यामध्ये सांगितलं होतं ते टार्गेट आपल्याला लगेच बघायला मिळालं. त्यानंतर आता आपल्याला काय झालंय की ह्या दोन लेवलचं काम संपलंय, त्यामुळे त्या लेवल कमी करत जाऊया. म्हणजे काय होईल की आपल्याला काय काय विश्लेषण केलं होतं आणि कसं कसं मार्केटमध्ये मूव्हमेंट झाली हे
लक्षात येईल. आता 170 आणि 180च्या जवळ हे टार्गेट आल्याला सांगितलं होतं की 170च्या जवळ ऍक्च्युली 180 ही पण एक ॲस्ट्रो लेवल आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं की 180च्या वर टिकलं तर मग वर जात असताना 24,200 म्हणजे ही जी लेवल दिसते ही 180 ची लेवल आहे, याच्या वर टिकलं तर 225 पर्यंत जाऊ शकतं. हे एक टार्गेट दिलं होतं, तर त्यामुळे ती सर्व टार्गेट्स आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे ही जी तेजी होत होती, ह्या तेजीमध्ये आपण असं म्हणूया की वर्गीकरण करून टप्प्याटप्प्यानं सर्व टार्गेट्स मी तुम्हाला दिलेली होती. हे जे पुढचं टार्गेट होतं 225 हे सुद्धा दिलेलं होतं. त्यानंतर सांगितलं होतं की 225च्या वर टिकलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं. 225च्या वर टिकलं तर तुम्ही इथे बघू शकता की 24,270 पर्यंत जाऊ शकतं. ते टार्गेट आपल्याला आलं. त्याच्यावर टिकल्यानंतर इथे दोन टार्गेट दिली होती आणि ही अगदी जवळजवळची होती. एक शॉर्ट टर्मचं टार्गेट होतं, एक मीडियम टर्मचं टार्गेट होतं आणि मी सांगितलं होतं की वर जात असताना 24,325 आणि 24,330 अशी शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्मची टार्गेट आहेत आणि ती जवळ येत आहेत. अशी जेव्हा जवळ टार्गेट येतात तिथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला जाण्याची दाट शक्यता असते. आणि मी ह्याच ठिकाणी आल्यावर सांगितलं होतं की आज दिलेली सर्व टार्गेट आता आलेली आहेत. आता आणखीन वर जाऊ शकतंय पण ते सरळ जाईल की नाही, थेट जाईल की नाही हे सांगता येत नाही. तर त्यामुळे आज दिलेली तेजीची सर्व टार्गेट्स आलेली आहेत. तुम्ही बघू शकता परफेक्ट या लेवलला आल्यानंतर मग आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. तर ही सर्व टार्गेट्स आपण दिलेली होती त्याच पद्धतीनं ती टार्गेट आपल्याला येताना बघायला मिळत आहेत. आता काय झालंय, ह्या सर्व लेवलचं महत्त्व संपलंय त्यामुळे ह्या लेवल आता मी काढून टाकतो. उद्या काय होऊ शकतं त्याच्यावर आता येऊया. तर त्याच्यासाठी मी काय केलंय, ऑलरेडी इथे काही लेवल्स काढलेले आहेत. तुम्हाला ही जी लेवल दिसतेय म्हणजे 24,230 उद्या जर समजा गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि 24,230च्या वर जायला लागलं, वर टिकलं, तर काय होऊ शकतं. 24,230च्या वर टिकलं तर 24,280 हे उद्यासाठीचं पहिलं टार्गेट असेल. अर्थात ही जी टार्गेट मी तुम्हाला देतोय हे 280चं असेल, 24,360चं असेल, 24,420चं असेल. हे मी तुम्हाला थोडंसं वेल इन ऍडव्हान्स मध्ये सांगतोय. ह्याच्यामध्ये थोडा फरक होऊ शकतो. उद्या मार्केट ओपन होण्यापूर्वी मी तुम्हाला त्याविषयी माहिती सांगू शकेन. पण आत्ता जर बघितलं तर आत्ताच्या सिच्युएशन नुसार जर आपल्याला इथून किंमत वर जायला लागली आणि 24,230च्या वर किंमत टिकली तर मात्र वर जात असताना 24,280, 24,360 आणि 24,420 अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळतील आणि ही तेजीची फायनल टार्गेट असणार आहेत. म्हणजे आता जी तेजी चालू झाली आपल्याला, ती तेजी ह्या लेवल पर्यंत कुठेतरी येऊन आपल्याला थांबू शकते. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं गोष्ट काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, की पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. म्हणजे हे टार्गेट आल्यानंतर काय होतं, मग आपल्याला थांबायला पाहिजे. बरोबर? आणि मग विचार केला पाहिजे की वरचं येईल की नाही. बरोबर, ह्याच्या वर टिकलं तर मग हळूहळू वरचं येण्याची शक्यता वाढत जाते. पण सर्वात जास्त शक्यता असते ती हे टार्गेट येण्याची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर ही तीन फायनल टार्गेट आहेत तर उद्या काय होईल, समजा गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं, तर इथे कुठेतरी जाऊन एम पॅटर्न बनू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा एम पॅटर्न बनू शकतो. पहिला हाय हायर असेल, दुसरा हाय लोअर असेल आणि असा आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला ही सेंटर लाईन ब्रेकआउट होईल त्यानंतर आपल्याला इथून मंदीची शक्यता किंवा मंदीचं विश्लेषण करायला इथून आपल्याला मिळू शकेल. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला निफ्टी 50 मध्ये दिसायला लागलंय. आता ते इथेच होईल का सांगता येत नाही. कदाचित काय होईल, गॅप अप ओपन होईल आणि ही सगळी टार्गेट येतील. कदाचित याच्या वर सुद्धा जाईल. इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. तर असं जिथे कुठे एम पॅटर्न बनेल, जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत उद्या जर गॅप अप ओपन व्हायला लागलं आणि 24,230च्या वर टिकलं तर ही तेजी चालू राहणार. 24,230च्या वर टिकलं तरचा सर्व गोष्ट मी सांगतोय. बरोबर, तरच ही सर्व तेजी होणार आणि हे अशा प्रकारचं विश्लेषण होणार हे सांगतोय. 24,230च्या वर टिकलंच नाही तर मग आपल्याला काय करायला लागेल, इथे एम पॅटर्न बनतोय का याची वाट बघावी लागेल आणि मग आपल्याला एम पॅटर्न नुसार सेलिंगचं विश्लेषण करावं लागेल. पण थोडंसं शक्यता अशी वाटतेय की उद्या 24,230च्या वर टिकेल आणि ऍटलीस्ट 24,280चं टार्गेट येईल. कदाचित हा जो हाय बनलाय इथपर्यंत सुद्धा आपल्याला किंमत जाताना
बघायला मिळू शकते. त्याच्या वर टिकली तर 24,360, 24,420 अशी टार्गेट ऑलरेडी दिलेलीच आहेत. तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल उद्यासाठीचं विश्लेषण. आज काय झालं ते सांगितलं, उद्या काय होऊ शकतं त्याचाही तुम्हाला पूर्ण अंदाज दिलाय. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण बघूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला ह्या दोन लेवल दिल्या होत्या. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 55,230 ही लेवल दिली होती आणि वर बघितलं तर 55,425 ही लेवल दिली होती. मी सांगितलं होतं की हे जे सेलिंग येत आहे इथे काय होऊ शकतं, एकदा बाउन्स येऊ शकतो, बरोबर. पण त्या पद्धतीनं आज तो बाउन्स आला देखील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती की इथे येणारा जो बाउन्स आहे हा टिकाऊ नसणार आणि पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळणार. तर तशा प्रकारे आपल्याला जरी निफ्टीमध्ये खूप चांगली तेजी झाली असली तरी बँक निफ्टीमध्ये आपल्याला कालच्या क्लोजिंगच्या आसपासच आज क्लोजिंग बघायला मिळालेलं आहे. तर त्यामुळे ह्या ज्या दोन लेवल होत्या त्याचं महत्त्व आजच्या पुरतं होतं ते संपलेलं आहे. आज इथेच सपोर्ट घेतलाय तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जरा परत एकदा दाखवतो त्या लेवल काढण्याच्या आधी. आज काय झालं, आज तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला थोडंसं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. थोडं वर गेलं, खाली आलं, या झोन मध्ये सपोर्ट घेतला गेला. ऑलरेडी सांगितलं होतं हा सपोर्ट झोन आहे. परत इथे ओपन झालं, परत खाली आलं आणि मग ही तेजी आपल्याला बघायला मिळाली. ही जी तेजी झाली ही टिकली नाही आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग यायला सुरुवात झाली. आता ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवलला आता फार काही महत्व आपल्याला उद्यासाठीच राहिलं नाही, त्यामुळे ह्या दोन लेवल काढून घेऊया. आता ह्या ज्या तीन लेवल दिसत आहेत बँक निफ्टीमध्ये, ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या आता ही जे सेलिंग होत आहे याच्या फायनल सेलिंगची तीन टार्गेट्स आहेत. याच्यामध्ये काय होऊ शकतं, याच्यामध्ये आपल्याला आता आहे इथूनच कदाचित तेजी होईल, परत खाली येईल, परत जाईल, डब्ल्यू पॅटर्न बनेल. असा डब्ल्यू पॅटर्न बनेल. कदाचित काय होईल, आणखीन थोडंसं खाली जाईल आणि मग इथे वर येईल, परत थोडं खाली येईल, परत असं करून इथे डब्ल्यू पॅटर्न बनेल. आता सेलिंग नंतर एक डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण पहिलं टार्गेट आलंय, दुसऱ्या टार्गेटच्या जवळ येऊन आपण क्लोजिंग दिलेलं आहे. कदाचित उद्या ओपनिंग नंतर हे दुसरं टार्गेट किंवा कदाचित तिसरं टार्गेट सुद्धा येऊ शकतं. पहिल्या टार्गेटची शक्यता सर्वाधिक असते, ते आलेलं आहे. तर त्यामुळे आता डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतरच तेजीचा विचार करावा लागणार आहे. तर तोपर्यंत जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही तोपर्यंत तेजी होणार नाही आणि मंदी चालूच राहू शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. ते सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग असं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसायला लागलं असेल. तुम्ही जर वर गेलात, यूट्यूबचं ॲप ओपन केलं किंवा यूट्यूब जर ओपन केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन आता तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आणि ही जी मेंबरशिप आहे ह्याच्यात आपण 4 प्रकार केलेले आहेत. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जाणार आहेत. सध्या पहिले दोन टाईप जे आहेत ते बंद आहेत. गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू आहे. कमीत कमी तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घेणं आवश्यक आहे. जर चुकून तुम्ही ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेंबरशिप घेतली तर तुमचे पैसे फुकट जाण्याची शक्यता जास्त आहे. जेव्हा आपण हे चालू करू त्यानंतरच आपल्याला इथे काय होऊ शकेल, त्यानंतरच आपल्याला इथे मग सर्व्हिसेस मिळायला सुरुवात होऊ शकतील. आता आपण काय करणार आहोत, पुढे जाणार आहोत आणि जर तुम्ही ह्यापूर्वी आपल्याकडून जर कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा जर तुम्ही आपल्या प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर तुम्हाला आता ह्या मेंबरशिप घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सर्व ॲस्ट्रो मार्केट अपडेट जे आहेत, जे गोल्ड मेंबरला दिले जातात ते सर्व अपडेट तुम्हाला आता प्रीमियम ग्रुप आपला जो टेलिग्रामवर आहे त्याच्यावर दिले जाणार आहेत आणि तिथे तुम्ही ते सर्व अपडेट्स घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करतोय. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता आणि यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. लक्षात ठेवा, फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. या नंबरवर कॉल करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते व्हॉट्सअप मेसेजद्वारे
सांगू शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेला इंडेक्स जो आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता इथे सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल काल जे विश्लेषण केलं होतं, 3 फायनल टार्गेट्स दिली होती सेलिंग साठीची, मंदीसाठीची. ती तिन्ही काल आलेली होती. त्यामुळे सांगितलं की आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. पण जसं निफ्टीमध्ये झालं तसं सेन्सेक्समध्ये पण झालं. ही जी 3 टार्गेट होती, खालच्या बाजूला 76,770 चं होतं, त्याच्यावरच्या बाजूला 76,860 चं होतं आणि त्याच्यावर 76,965 चं होतं. सॉरी 985 चं होतं. अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला दिलेली होती. ही तिन्ही टार्गेट काल आलेली होती. त्यामुळे आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता होती, मात्र डब्ल्यू पॅटर्न न बनताच तेजी झाली आहे. याचा अर्थ अजिबात असा नाही की आता डब्ल्यू पॅटर्न बनणारच नाही. तर जेव्हा कधी आता तेजी होईल, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथून वर गेलं, इथून थोडंसं खाली येईल आणि परत वर जाईल आणि हे जे आपल्याला सेलिंग आलं होतं असा डब्ल्यू पॅटर्न इथे मोठ्या ह्याच्यावर आकारमानामध्ये तयार होऊ शकतो. तर हे झालं काल काय सांगितलं होतं, आज काय बघायला मिळालं. आता बघूया उद्या काय होऊ शकतं. त्याआधी मी ह्या सर्व लेवल ज्यांची आता गरज नाहीये, या लेवल्स काढून टाकतोय आणि उद्यासाठीच्या लेवलवर आता आपण फोकस करूया. उद्यासाठी आपल्याला 77,660 ही लेवल अतिशय महत्वाची आहे. याच्यावर जर किंमत टिकली तर मग काय होऊ शकतं, वर जात असताना 77,825 ही लेवल येऊ शकते, 78,070 ही लेवल येऊ शकते आणि त्याच्यावरही टिकलं तर मग 78,750 सुद्धा बघायला मिळू शकतं. उद्या जर फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि 77,660 च्या वर किमती टिकल्या, तर वरची तिन्ही टार्गेट दिलेली आहेत. ही तेजीची फायनल टार्गेट आहेत. त्यामुळे ह्या टार्गेट नंतर आपल्याला काय बघायला मिळू शकतं, एम पॅटर्न बनताना बघायला मिळू शकतो. तो कदाचित ह्या लेवलच्या खाली बनेल, इथेच कुठेतरी बनेल, कदाचित असा वर बनेल, कदाचित ह्यापेक्षा वर बनेल, बरोबर, कदाचित ह्याच्यापेक्षा सुद्धा वर बनेल. तर असा कुठेही एम पॅटर्न बनू शकतो. आता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर माझ्यामध्ये तुम्हाला आता निफ्टी बँक निफ्टी बरोबरच सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा लक्षात आलं असेल. या सर्व लेवल तुम्ही तुमच्या चार्टवर ड्रॉ करून घेतले असतील, नसतील तर व्हिडिओ मागे सरकवून तुम्ही या सर्व लेवल तुमच्या चार्टवर ड्रॉ करून ठेवा. म्हणजे आपण केलेलं विश्लेषण उद्या बरोबर येतंय की नाही हे तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता. हे झालं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे हे कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.